आदित्यचं मंदिर कुठे आहे? नूतनीकरणाच्या नावाखाली उभी राहत असणारी मंदिरं नवीन चेहरा घेऊन उभी राहत आहेत। आदित्यनाथाच्या मंदिराला पाहून हाच विचार मनात रेंगाळत होता आणि अशात माझी शोधाशोध चालली होती ह्या मंदिरासाठी, ज्याने मला अगदीच निराश केलं नाही। कारण हा आहे आपल्या मंदिर सिरीजचा 7वा एपिसोड आणि हे आहे नेवऱ्यातलं नारायणाचं मंदिर। इथे मी पहिल्यांदाच आले होते आणि मंदिराची भव्यता पाहून थक्क झाले। भला मोठा सभामंडप नजरेत भरणारा होता। ही नारायणाची रेखीव, कोरीव आणि सुबक मूर्ती, मटाकृती असणारा कलश पाहून गाभारा ह्या उन्हाच्या झळांपासून दूर असणार याचा अंदाज आलाच होता। कोकण प्रदेशात जवळजवळ सर्वच मंदिरांना निसर्ग, पाण्याचा स्रोत तसेच पशुपक्ष्यांचा अधिवास लाभलाय। त्याला हे मंदिर अपवाद नव्हतं। बर्वे घराण्याचा वैभवशाली वारसा सांगणारं मंदिर असा उल्लेख वाचून मला मंदिराचा मूळ उगम कळला। कोकणात अशी अनेक मंदिरं ही घराण्यांनी बसवलेली आहेत। भव्य प्रांगणात थोडा वेळ रेंगाळून आम्ही परत निघालो। भेटूया उद्या एका नवीन कहाणीसोबत।